ही गाथा अस्तित्वाची, शौर्याची, पराक्रमाची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, कर्तृत्वांची, गगनाला भिडे मोल तिचे जाणून घेऊ त्या अहिल्याची. मी अहिल्याबाई होळकर. 31 मे 1725 रोजी सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी जन्मले. पण माळवा नव्हे, संपूर्ण भारताचं शिरपेट होण्याची जबाबदारी घेतलेली स्त्री. लोक म्हणतात स्त्रियांना गादी मिळत नाही, सत्ता त्यांच्या ओटीत पडत नाही. पण मी गादीसाठी लढले नाही, मी जबाबदारीसाठी उभी राहिले. जिथे सुखाचे क्षण येताना येताच हिरावले गेले आणि दुर्भाग्याच्या खोल खाईत जिला भिरकावलं गेलं ती मी, अहिल्या. जग आज मला पुण्यश्लोक म्हणते, लोकमाता म्हणते, पण ते एवढं सोपं नव्हतं. कारण राज्य म्हणजे फक्त सिंहासन नव्हे, राज्य म्हणजे जनतेचे अश्रू टिपणं, उपाशी झोपणाऱ्या लेकरांना अन्न देणं आणि न्यायासाठी आक्रोश करणाऱ्या गरिबाला थेट दरबारात बोलवणं. हो, मी स्त्री होते, पण मनगटात बळ होतं आणि हृदयात न्याय होता. आडाबाजारात घंटानाद होऊ लागला. मी सिंहासनावर आरूढ झाले. प्रधानजी, आज आडाबाजारात घंटानाद करत कोण न्यायासाठी दाद मागत आहे? प्रधानजी, माँसाहेब, ती गाय आहे, मूक प्राणी. अहो, तिच्या बछड्यावर कोणीतरी रथ चालवला आहे. त्या गायच्या चेहऱ्यावर दुःख दिसत आहे, पण तिला बोलता येत नाही. तिच्यावर अन्याय झालाय. न्याय कुणाकडे मागणार? पण तिला विश्वास होता मला मातोश्रींच्या दरबारात न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ती घंटानाद करते आहे. मी कुठलाही विचार न करता थेट अष्टप्रधान मंडळासमोर आदेश दिला. ज्याने या गायच्या बछड्यावर रथ चालवला त्याला तिथंच आडवा झोपवा आणि त्याच्या अंगावरही रथ चालवा. माँसाहेब, म्हणून आम्ही निर्णय घेतला. तोच एक अर्ध हाक काणी आली. माँसाहेब, हा निर्णय इथेच थांबवा. अहो, त्या गायच्या बछड्यावर रथ चालवणारा दुसरा तिसरा कोणीही नसून तुमचाच मुलगा आहे. पण मी शिक्षा दिली ती दिली. अपराधाला क्षमा नाही. तो माझा मुलगा असो वा रयतेचा, न्याय सगळ्यांसाठी समान असतो. संपूर्ण इंदोर शहर माझ्याकडे पाहत होते. माँसाहेब, आपल्याच पोटच्या गोळ्याला कसं रथाच्या चाकाखाली चिरडणार? हजारो सैनिकांना पाणी पाजणारे प्रधानजी रथावर आरूढ होत राजकुमाराच्या दिशेने जात. पण कोणत्याही प्रधानात राजकुमाराच्या अंगावर रथ घालण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी मी अहिल्या, एक आई, रथावर आरूढ झाले. हातात लगाम पकडला. सगळ्यांच्या नजरा एक निष्ठुर आई म्हणून मला हिणवत होत्या. अहो, पण जिने तिचा बछडा गमावला ती गाय, तीही एक आईच होती ना. मग मी न्याय का विसरू? रथावर आरूढ झालेली मी अपराधाच्या दिशेने पुढे चालू लागले. पण आश्चर्य काय, त्याच आईने माझा रथ अडवला जिने तिचा बछडा गमावला. जणू ती मला सांगत होती, राणी, लेक गमावण्याचं दुःख काय आहे ते मी जाणते आहे, पण ते तुझ्या वाट्याला येऊ नये. फक्त त्या माऊलीला बोलता येत नव्हतं, पण तिचे डोळ्यातील गालावर पडणारे अश्रू सगळं काही सांगत होते. राणी, आजपर्यंत न्याय कोणी कसा केला हे मला माहीत नाही, पण तू दुसऱ्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी स्वतःच्या लेकराची पर्वा केली नाहीस. मी आज समाधानी आहे. न्याय जीवनमुक्त आहे, न्याय जीवनमुक्त आहे. अहिल्या, माझ्या राज्यात चुकलं, कुणावर अन्याय झाला, कुणाचं घर उद्ध्वस्त झालं, तर तिथे मी स्वतः गेले. मी दरबारात बसले, पण दारात उभा माणूसही माझ्यासाठी तितकाच महत्वाचा होता. अहो, विधवा झाले तर जगाने गोंधळ घातला. म्हणाले, आता तू सती जा. पण माझ्या मनात सतीची नाही, कर्तव्याची, निष्ठेची ज्वाला प्रज्वलित होती. रामायणाच्या प्रत्येक पानापानातून मी नीती शिकले. सीतेच्या संयमातून मी सहनशक्ती शिकले. मला राज्य चालवण्याचं स्वप्न नव्हतं, पण जनतेच्या डोळ्यातील अश्रूंना दिशा द्यावी म्हणून मी सिंहासनावर बसले. मी राजमाता नव्हते, मी जनमाता होते. मी मंदिरे बांधली कारण श्रद्धा टिकवायची होती. मी घाट बांधले कारण जनतेचा प्रवास सोपा व्हावा.
मी विहिरी खोदल्या, कारण पाणी हे जीवन. मी धर्मशाळा काढल्या, कारण पाकिस्तानला विश्राम करता यावा. मी स्त्रियांची पलटण बनवली, कारण त्या स्वावलंबी कणखर व्हाव्यात. मुंग्यांना साखर, माशांना कणकेचा गोळा, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम वस्त्रे, दिव्यांग अनाथ लोकांचे पुनर्वसन, गोरगरिबांना अन्नछत्रे, सदावर्त सारे. आणि हो, अरण्यमय प्रदेशातही आमराया, बगीचे, वृक्षारोपण, विश्रांतीसाठी ओटे, सर्व धर्म संभावनेचा आदर्श निर्माण करी मंदिरे, मशिदी, विहार, दर्गे बांधले. पण मी सर्वात मोठं बांधकाम केलं ते माणसांचं, विश्वासाचं, संस्काराचं. पण मी माणसं बांधली, कारण जनतेचं प्रेम हेच माझं साम्राज्य. पण अशा साम्राज्यात काही हितशत्रू असतातच. एकदा महाजी शिंदे महेश्वरला आले. तुकोजींना त्यांच्या सुभेदारीची आठवण करून देऊ लागले. मग काय, माझ्या विरुद्ध तक्रार थेट पुणे दरबारात. अहो महाजी, साम्राज्यकाळी तुकोजी पाटील बाबांचा दम फार राखतात. महाजी दुखावले, बोलू लागले, बाई साहेब, तुम्ही इतकी अंग वळण्याची बोलली बोलतात, पण आम्ही पुरुष आहोत. आम्ही आमच्या ढंगावर आलो, तुम्ही काय कराल? मी अहिल्या, सासरे मल्हाररावांच्या तालमीत तयार झालेली. महाजी, स्त्रियांना सुपारीची खांडे समजून त्यास गिळता, तर हिम्मत करून तुम्ही आणि तुकोजी इंदूरवर चालून या. नाही त्याच दिवशी हत्तीच्या पायातील साखळदंड न तुमच्या बाई अडकवले तर सुभेदारांची सून म्हणवणार नाही. काही जण म्हणायचे, बाईने एवढं करू नये. पण मी अहिल्या, मी सांगितलं, बाईच करू शकते, कारण तिच्यात संवेदना आहे, सहनशक्ती आहे, संस्काराची ती मशाल आहे. स्त्री केवळ सौंदर्य नसून शक्ती आहे, नीती आहे, आणि हो, नेती होऊ शकते. मी अहिल्या, मी आजही जिवंत आहे. प्रत्येक नारीच्या हृदयात, प्रत्येक न्यायप्रिय हातात, प्रत्येक शिक्षकाच्या समर्पणात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या संस्कारात, प्रत्येक माणसाच्या माणुसकीत. मी अहिल्या, मी अहिल्या.